वेलकम, नमस्कार, स्वागत मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट। मित्रांनो, आता ठरल्याप्रमाणे सॉन्ग तर आपल्या हातात आलं होतं, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, पण सॉन्ग ज्यांच्यासाठी आपण रेडी केलं होतं त्यांना घेऊन शूट करायचं होतं, म्हणजे आलाया जावाई लाडाचा। तर ते जे लाडाचे जावई होते लखन चव्हाण दादा, तर त्यांना हे सॉन्ग ऐकवायचं होतं आणि काय होतं की बाबा त्यांना ऐकवलंच नव्हतं। आता साक्षीचे जे शेजारी होते त्यांच्याच गावचे होते, मग मला असं वाटलं की साक्षीने एक पूर्वकल्पना देऊन ठेवली असेल, पण साक्षीने सांगितलं की मी असं काहीच नाही सांगितलं, मी पप्पांच्या भरोशावर आहे। आणि मला असं झालं की यार कसं असं आहे ना, ऑडिओ रेडी झालाय, ज्या माणसाला म्हणजे ज्या माणसावर शूट करायचंय त्यालाच काही कल्पना नाही आणि एवढा सगळा खर्च करून बसलोय आपण वगैरे, त्यांनी जर कदाचित नाही जर बोलले तर काय होणार। पण याच्या उलटच झालं। आता हा व्हिडिओ तुम्ही बघा। भारी का? एक आपल्याला एक मेकिंगचं एक टाकायचंय ना, की पूर्ण सॉन्गची एक मेकिंग प्लस हिची एक मेकिंग। इथे मग लखनदादांना वगैरे ऐकवलं वगैरे सगळं सॉन्ग आणि ते खूप खुश झाले आणि त्यांनी फायनली सांगितलं की बाबा चला आपण सॉन्ग करायला तयार आहोत, की जावायची एक खूप चांगली एक इमेज तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय, त्याबद्दल खरंच खूप भारी वाटते म्हणे मला। आणि मग असं झालं की आता व्हिडिओला वगैरे खर्च करतोय, सगळ्या ऑडिओला खर्च झाला, आता ते स्पॉन्सर कोण करेल बाबा, मटन वगैरे एवढे लोक येणार वगैरे दिसणार ना। मग हॉटेल तडका यांच्यासोबत ते व्हिडिओ बनवतात, दशरथ दादा वगैरे आहेत नेकनूरचे। मग दशरथ दादांना बोलवलं, त्यांना सॉन्ग ऐकवलं आणि त्यांना सॉन्ग एवढं आवडले की ते म्हटले की मी माझं बॅनर लावतो आणि मी करतो तेवढं स्पॉन्सर, म्हणजे जे काय मटन वगैरे असेल। आणि मग त्यांनी हॉटेल तडका ज्यांचं आहे दशरथ दादांचं, त्यांनी मग आपल्या सॉन्गवर छान असा तडका टाकला आणि मग मस्त मजा आली। मग त्यांनीच पूर्ण ते मटणाचं वगैरे जे आहे ते स्पॉन्सर केलं। साक्षीच्या मम्मी पप्पांनी नेकनूरचं ते त्यांचं घर जे आहे ते पूर्ण खाली केलं आणि हॉलमध्ये पूर्ण डीओपी टीम साठी जागा तयार केली, त्यांनी जेवणाची वगैरे जबाबदारी घेतली। आणि नंतर मग आम्ही आमच्याकडे फक्त होता एकच दिवस संडेचा, संडेला वगैरे ते सॉन्ग वगैरे ऐकवलं आणि मंडेला आम्हाला सगळं डेकोरेशनचं वगैरे सामान घेऊन यायचं होतं, कारण सगळं कलरफुल दिसलं पाहिजे होतं, जावाई गावात येणार वगैरे अशा टाईप। आता करणार कोण काय, आम्ही दोघेच होतो, मग सगळी टीम वगैरे जमा करता पूर्ण मंडेचा एक दिवस गेला आणि मंडेला संध्याकाळी आम्ही भेटलो नेकनूरला। सोमवारी रात्री फक्त एकच तास रिहर्सल झाली आमची, जे की विदाऊट डीओपी, म्हणजे त्यांना माहिती नाही नेमकं काय कोरिओग्राफी केली यांनी। आणि माऊली हो, तू आणि हे आपला सोमा, तुमचं पण सेम तसंच आहे की तो काम एकदम आणि ते टॉपनी पण आणि लोनी पण घेणार आहे, तर लिरिक्स पाठ करा फक्त, मी सांगतो कुठं काय करायचं। आणि मग एवढे म्युझिक लक्षात घ्या,
आणि मित्रांनो मग रिहर्सल झाल्यानंतर आम्हाला तुळशीराम शिंदे सर जे साक्षीचे शिक्षक आहेत नेकनूरचे, त्यांनी आम्हाला त्यांचं फार्म हाऊस शूटसाठी आणि स्टेसाठी दिलं, जिथे आम्ही गेलो आणि तिथे इन्व्हर्टर लावण्याचा प्रयत्न करत होतो. घर शेतामध्ये असल्यामुळे तिथे काही लाईटची एवढी व्यवस्था नव्हती, पण त्यामुळे मग आम्ही इन्व्हर्टर तिथे लावण्याचा प्रयत्न केला. पण ते इन्व्हर्टर फक्त एक रात्रभर चाललं आणि नेक्स्ट डे ते बंद पडलं. मग निळ्या बॅगीत पुढल्या खप्प्यात ठेवलंय मौली भाऊ. हे त्याला लावून बघा पण हे उतरल्यानंतर एक पर्याय आहे. कसं काकाच्या दुकानावर जाणे लावून ठेवणे त्या संध्याकाळी आपल्याला जवळ सोसायचा वाढणे सगळं एवढं तर करावं लागेल. जाणं येणं एवढं मग इथं वर घेऊन जाणं येणं बघा आता कसं करायचं सांगा. करायचं असलं काकाच्या दुकानात लाईट आहे इथे लाईटच आहे. माझं म्हणणं एकदा करूयात का ट्राय घेऊयात झंझट मिटेल. माझं काय म्हणणं झंझट मिटेल. चला वर ठेवू आपण बाथरूमच्या वर ठेवू. चला एकदा फोटो काढायचा खालूनच साहित्य सामान नंदू आपण स्टूल बी नाही आणलं तेच ना फोटो काढायचं. आता ते पॉइंट काढा भाई. दोघं जण वरच आहे का? लाईट जाईल एकदा बंद करा ते बटन बंद करा. आता चालू करा. आता कसं करायचं सांगा. आता फक्त बल्ब बंद झाले त्या ते बंद केल्यावर सगळे चालते. इकडे चालू आहे मधलं चालू आहे फक्त इथले बल्ब बंद आहे थोडं. ते वायर काढून त्याला लावावं लागते. वायर खालचे आपण ते लाल वायर काढलंय का ते वायर तिथं लावावं लागते आणि त्याच्यात पिन लावायची चालू करायचं. झालं चालू होतं. एवढंच आहे का? एवढंच आहे. पण आता एवढं पॉसिबल सोल आहे वर दोघं जण जावं लागते. तेच माझं म्हणणं आहे. चला मग खालून सपोर्ट दिला आणि वर वळलं तर होईल ना. त्याला काय घ्या चला दोघं जण जाऊ वरी. बाहेरून फिट केले ना ती दोरी त्याच्यासाठी ठेवलेली त्यांनी. फोन आला बघा मला. पुन्हा आल्यावर ती लोकांनी मला म्हणला सर आता तुम्ही इथं आल्यावर सरला फोन लावला. मला फोन आला पुन्हा. हा बरं मी तुम्हाला सांगतो. मी सांगतो 9चा नको 8चा टाक. घ्या फास्ट घ्या. नंदू टायमिंग 9चा टाकायचा का 8चा टाकायचा? 8चा टाका 9 पर्यंत. राईट. कोणाचा टायमिंग विचारतेस तू? लहान मुलींचा सगळ्यांचा 8चा टाइम. सगळ्यांचा 8चा टाइम ऑन सेट. आरामात येते सगळे 8चा टाइम. ह्याला धरू मी. तुम्हाला सांगायचं आपल्याला शिवाय ऐका काय म्हणाय पाठीमागच्या मग चार्जर मध्ये टेस्टर. मग काय म्हणू लागलं माहिती का? असे जावाय आले का तर त्यांच्यावर हळद लसूण सॉरी अद्रक लसूण. आणि मी म्हणलं अद्रक लसूण नाही हळद कुंकुवाचा. आणि मी अद्रक लसूण म्हणलं. ते म्हणताचं गाणं असल्यामुळे त्याच्यामुळे नाही मूळ स्वभाव तसा आहे ना. तर नमस्कार माझं नाव सागर बफटे. आज आमचे परिकर तर आमचे अशोकदा सोबत आहेत आमच्या
काय बनवताय हे मेकिंग चालू आहे आपल्या गाण्यात. हा तर मेकिंग चालू आहे. टेस्टर आलेलं आहे थांबा. टेस्टर घ्या टेस्टर. अरे इथं टेस्टर होतं रे हे बघ हे. मरायचं का त्याला देवा मारतो. हे पाहिजे होते. काय मेकॅनिकल काय नाही नाही म्हणून इथं असतं. बॅटरी लावा बॅटरी माऊली भाऊ. ते हे लाव 3 पिन लाव 3 पिन लाव. आरामात काही टेन्शन नाही. महिना बंद करा खटका पहिले बघा चालू कर बटन. आता नाही होत चालू. आता ही पिन बंद करून लावू दे ना. बंद कर. बंद करून लावा रे बाबा. तुला सांगितलंय तिथं. फक्त चुरचुरा खाली उडी मारा. गणपती बाप्पा मोरया. तुझं बटन पडलं का बटनाचं चालू कर. निळी लाईट येते. बटन चालू कर. निळी लाईट चालूच आहे. आणि मित्रांनो इन्व्हर्टर लावल्यानंतर ते कसं तरी रात्रभर चाललं, पण त्याच्यानंतर नेक्स्ट डे आम्हाला पूर्ण डेकोरेशन वगैरे तयार करायचं होतं, पूजा वगैरे करायची होती, पूर्ण डीओपी टीम येणार होती पुण्यावरनं, सगळ्यांना भेटायचं होतं, सगळ्यांच्या ओळख करून द्यायची होती एकमेकांसोबत आणि शूट कम्प्लीट करायचं होतं. त्यात पावसाचं वातावरण पण होतं आणि काय काय प्रॉब्लेम्स आले, किती मजा केली आणि शूट कसं कम्प्लीट केलं हे सर्व तुम्हाला बघायला मिळेल आपल्या पेन पेपर एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलवर. स्टे ट्यून.